कॅरी केले आणि आता त्या दोन टीम्स या बलाढ्य टीम नक्की दहागाव आणि कोसळे यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कोसले आणि दहागाव, कोसले टीमला बॅटिंग करावी लागेल आता कारण टीम दहागावने टॉस जिंकला. एकंदरीत फिल्डिंगचा निर्णय त्या ठिकाणी फिल्डिंग घेतली कोसले टीमने, माफ करा. म्हणजे दहागाव टीम आता बॅटिंग करण्यासाठी झाली सज्ज. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच त्या ठिकाणी रंगतीये. दहागावचा विचार केला गेला तर योगेशने चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये नक्कीच दोन्ही टीमचा कशा प्रकारे परफॉर्मन्स राहणार. योगेश आणि मोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला गेली आहे. 4 षटकांची ही मॅच असेल ज्या अनुषंगाने डावखोऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. पहिले षटक मॅन्डेटरी बाबरचं वासुदेव होता तयार. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला प्रहार केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत पण एक टप्पा घेऊन चेंडूची आउटफील्ड थोडीशी स्लोवर पद्धतीची झाली. उचलता फेकता तोपर्यंत 2 धाबा इथनं सहजरित्या कंप्लीट. पंचांना थोडीशी मेहनत करावी लागेल कारण ज्या अर्थाने बॉल फेकला गेला, हातामध्ये कॅरी केला गेला गोलंदाज वासुदेवच्या माध्यमातून लगेच तो स्टंपला लावला सुद्धा गेला. 3 स्टंप आपण वाकवताना पाहायला गेला. अगदी लेगस्टिक पडली सुद्धा गेली होती आणि इथनं 2 धावसंख्येने अखेरकार ऑन द मार्क झाली आहे. त्या ठिकाणी बघितली गेली तर बॅटिंग करणारी टीम दहागाव टीम बॅटिंग वाटेला आली कारण टॉस हारला कॅप्टनने. फिल्डिंगचा निर्णय कोसले टीमने घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजेच दहागाव टीमला. पहिल्याच बॉलवरती आली दुहेरी धावसंख्या. 4 षटकांची ही मॅच. बॉल तयार. राऊंड द विकेटने गोलंदाज होते पण रिदम मध्ये थोडासा अडथळा. रिदम मध्ये ज्या वेळेला तुम्हाला अडथळा निर्माण होईल ना त्यावेळेला गोलंदाजाने युटर्न मारून पुन्हा एकदा आपल्या रिदम ट्रॅकवरती जा कारण एखादा चुकीचा बॉल बॅटवरती येऊ शकतो, त्याच्यावरती मोठे फटके लागू शकतात. आणि पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये ना जर कमी धावसंख्या आपण खर्च केल्या ना तर 2 षटकांमध्ये डेफिनेटली त्या धावसंख्येने थोडासा अंकुश मिळतोय. परंतु या मॅच मध्ये दोन्ही टीम तुल्यबल आहेत. दोन्ही टीम एकामेकाच्या विरोधात अनेक वेळ आले असतील परंतु या मॅच मध्ये कोणत्या टीमचं अस्तित्व राहील. बहुत यार यावेळी लाखो टप्प्याचा बॉल पुल करतात त्या ठिकाणी 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन त्याचा फायदा उचलला जातोय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशे बार येतो या ओव्हर मधला वासुदेवच्या अगेन्स्टचा चौकार. थँक्यू डीजे. तर सुनीलजी दळवी साहेबांकडनं एक पारितोषिक येते की प्रत्येक गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक असेल टीम कोसले टीमसाठी त्या ठिकाणी लावलं गेलंय. दहागाव टीम बॅटिंग करते तर आराध्या निलेश भोईर यांच्याकडनं एक पारितोषिक येते. कॅच घेतल्यास फिल्डरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. यानंतर चांगला बॉल चौकार आला. पहिला बॉल ज्या प्रकारे बघितला गेला त्याच्यावरती आला 2 धावसंख्या, त्याच्यानंतर आला चौकार आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. कॅल्क्युलेशन क्रिकेट काय असतं ना ज्यावेळेला आपल्याला एखाद्या टार्गेट पर्यंत पोहोचायचा असतो पहिल्या 2 बॉलवरती जे वर्चस्व दाखवायचं आहे ना गोलंदाजाला ते वर्चस्व गोलंदाजाला दाखवू द्या. परंतु येणारे 4 चेंडू ही तुमची असतात. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये नक्कीच कशा प्रकारचा आकडा जोडेल. याला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिक वरती बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉट मध्ये वळतोय. खूप सुरेखरित्या ही झेल स्वीकारली गेली आणि पारितोषिक असेल 100 रुपयाचं ज्या फिल्डरने कॅच घेतली आहे. पहिल्या विकेटच्या इथं होत असताना पतन चौकार दुहेरी धावसंख्या आपण बघितल्या गेला आणि 6 या आकड्यावरती लागतो हा पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम दहागाव क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. ओपीचा बॉल होता. ऑफस्टिक वरती बॉल पिच केला जातोय वासुदेवच्या माध्यमातून. 2 चेंडू सुद्धा ऑफस्टिक वरतीच पिच केले गेले होते. त्यावरतीच पहिल्या बॉलवरती आली सिंगर. त्याच्यावरती टप्पा थोडासा चेंज केला गेला. लेगस्टिक वरती आपण बॉल बघितला गेला. त्याच्यावरती आला चौकार आणि त्याच्या नंतरचा हा बॉल वरती विकेट आपण पाहत आहे. वासुदेवाला पहिल्या षटकासाठी या षटकामधले ना 4 चेंडू समाप्त झालेत पण 4 चेंडू मध्ये एक चौकार सुद्धा आला आणि एक विकेट सुद्धा कॅरी केला गेलाय तो म्हणजे वासुदेवाने. नेट नंबर 3 वरती गेले होते रुपेश आणि मोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. योगेश बाद झाले. ज्या योगेशने उल्लेखनीय कामगिरी केली होती पहिल्याच मॅच मध्ये टीम दहागावसाठी त्या योगेशला आता माघारी पाठवण्याचं काम केलं वासुदेव. पांडुरंगने सुद्धा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. यावेळेला अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर काहीसा जलद गतीने हा बॉल आपण बघितला गेला. ऑफस्टिक वरती जेव्हा जेव्हा बॉल तुम्हाला जलद गतीचे पाहायला मिळतात ना त्यावेळेला काय असतं
की बॉलचा टप्पा आणि टप्प्यावरती कोणत्या प्रकारचा फटक्याचं सिलेक्शन करावं ना हे बॅट्समनला मात्र कळायला हवं. इथनं फ्लॉ जर आपण बघितला गेला तर स्क्वेअर कट करायचा होता, पण ज्या अर्थाने गती इथनं यूज केली गेली ना त्या गतीने इथनं बीट सुद्धा झाले. चांगला बॉल फेकून झाल्यात 5 धावसंख्या खर्च झाली 6. लॉन्ग साईडला खेळायचा प्रयत्न एसटीच्या मागे एसटी रक्षण नक्कीच डेफिनेटली होईल, कारण ज्या अनुषंगाने तो कॉन्फिडन्स होता अगदी काहीशे सेंटीमीटर पुढे सरकले गेले. दुसऱ्या की विकेट या षटकामध्ये 2 बळी घेतले गेले जिथे गोलंदाज होते वासुदेव. एक षटकाचा बघितलं गेलं तर खेळ झालाय संपन्न आणि धावसंख्या फक्त 6 या आकड्यावरती असताना दहागाव टीमला हा दुसरा झटका लागत असताना मोहनच्या रूपाने. एक बॉल बाकी असेल कारण स्कोररने ती गोष्ट नमूद केली नव्हती, कारण स्कोर कार्डवरती ज्या गोष्टी आम्ही बघतो ना त्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे एक बॉल वाईड होता, तो डॉट लिहिला होता त्या ठिकाणी, म्हणून ती चुकी आम्ही सुधारतोय. म्हणजे धावसंख्या 7 झाल्या असतील, एक बॉल शिल्लक असेल आणि 2 विकेट आपण इथनं पाहताय. शेवटचा बॉल असेल इथनं शिल्लक. वासुदेव करतो बॅटिंग, त्या बॉलिंग त्या ठिकाणी बघितलं गेलं तर 5 चेंडू फेकून झालेत आणि 7 धावसंख्या तो खर्च करत असताना महत्वाचे 2 गडी त्याने बाद केले गेलेत. संघर्ष तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. या दोन्ही टीम नक्कीच एक टीमला तुडवत अगदी पुढे सरकल्यात, पण या मॅच मध्ये जर आपल्या अस्तित्वाचा झेंडा कायम ठेवायचा असेल ना तर इथनं चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल टीम दहागाव क्रिकेट संघाला. शेवटचा बॉल, यावेळेला चांगल्या प्रकारचा बॉल, तेवढा चांगल्या प्रकारचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. इनफिल्डला बेदून खूपच वेगाने बॉल एक्स्ट्रा कव्हर सी मारे शेपार चिरत हा बॉल फरार येतो हा चौकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेतला हा टायटल सॉंग्स तुम्ही नक्कीच बघितला गेला, ऐकला गेला डीजे मास्टरच्या माध्यमातून. चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चांगले क्षणचित्र इथनं टिपले जातात. ज्या प्रकारे कॅमेऱ्याच्या कैदमध्ये काही क्षणचित्रे टिपली गेली ना त्या अनुषंगाने आजच्या या मॅच मध्ये डोळ्याच्या कॅमेऱ्यामधनं क्षणचित्रे टिपण्यासाठी नक्कीच आमचे मित्र सारे प्रेक्षक वर्ग असंख्य. कालच्या दिवसामध्ये गर्दी होती थोडी प्रेक्षकांची, कारण ज्या अर्थाने आपण बघितलं गेलं तर लांबचे संघ थोडेसे होते, पण जवळचे संघ ज्याच्या वेळेला असतात ना त्यावेळेला प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी असते. कारण क्रीडांगणावरती ऊन सोसण्याच्या ऐवजी आपण मोबाईलवरती आपण स्मार्टफोनवरती मॅच एन्जॉय करू असे असंख्य प्रेक्षक वर्ग नक्कीच पाहत आहे. तर तुम्ही टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग आमच्याशी जुळले गेलात ना त्यांचं आमच्या शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. एजे स्पोर्ट भातसई आयोजित शिवसेना चषक 2021 ही 6 दिवसाची स्पर्धा तुम्ही पाहताय. आजचा दुसरा दिवस आणि खेळाडूंना एक गोष्टीचे वॉर्न पहिल्या सत्रापासून आम्ही नक्कीच करतोय की तुम्ही ज्या वेळेला फलंदाज बॉल खेळताय ना त्यावेळेला क्रीजच्या बाहेरून तुम्ही धावा, कारण 6 दिवसाची स्पर्धा आहे. खेळपट्टीची थोडीशी खराब झाली तर शेवटच्या दिवसामध्ये थोड्याशा अडचणी आपल्याला निर्माण होतील. त्याच्यामुळे विनंती असेल की बॅट्समन जेव्हा बॉल खेळेल ना तेव्हा साईडून नक्कीच तुम्ही धावायचे. आणि विनंती करेन कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा आवाज कमी करा, कारण आवाज हा डायरेक्टली माईक मध्ये जातो, म्हणजे लाईव्ह वरती पण तो आवाज तुम्ही ऐकू शकता. त्याच्यामुळे विनंती असेल की थोडासा आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये कमी करायचा आहे. षटकाचा खेळ झाला संपन्न. पहिल्या संकेत आला दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या गेल्या धावसंख्या 11. शेवटच्या बॉलवरती आला चौकार, म्हणजे या ओव्हरमध्ये 2 चौकार आपण बघितले गेले. दुसऱ्या बॉलवरती 1 चौकार आणि त्याच्यानंतर शेवटच्या म्हणजे 6व्या बॉलवरती 1 चौकार आला. तो चौकार लगावला गेला, तोच बघितलं गेलं तर दुर्गेश च्या माध्यमातून रुपेश आणि दुर्गेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 गडी गमावल्या गेल्यात टीम दहागावने. लॉन्ग साइडला पुल केल्या, त्या ठिकाणी पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल बॉल सी मारेच्या पार गोलंदाजावरती याच्या तयार आणि येतो हा षटकार.
थँक्यू डीजे. परफेक्ट बॅट ऑफ द मिडल होता हा बॉल. पडल्यानंतर काहीसा बॅटवरती घेतला गेला. शॉर्ट ऑफ लेनचा वापर गोलंदाज संकेतच्या माध्यमातून केला होता, पण त्याच्यावरती उत्तर होतं. ट्रेडमार्क लावला गेला रुपेश नावाचा दहागाव गावाचा. या ठिकाणी ट्रेडमार्क इथनं षटकाराने इथनं आगास केला जातोय गोलंदाज संकेत याला. उजवा हाताचे फलंदाज आहेत. थोडीशी ताकदीचा वापर सुद्धा या बॉलवरती तुम्ही पाहायला गेला. बॉल तयार. ओव्हर द विकेटने अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच चांगल्या प्रकारचा बॉल. गती होती पहिल्या बॉलवरती, ती गती लेग स्टिक वरती टाकली गेली. त्याच्यानंतर ऑफ स्टिक लगेचच आपण बघितलं गेलं तर जी लेंथ होती, जी लाईन होती ना, ती चेंज करण्यात आली. हा व्हेरिएशन पाहिजे गोलंदाजामध्ये, कारण लेग स्टिक वरती माहीत झालं संकेतला की लेग स्टिक वरती बॉल होता, त्यावेळेला षटकार आला. त्याच्यानंतर लगेचच ऑफ स्टिक वरती बॉल पिच केला गेला आणि दुसरा बॉल इथनं फेकला जातोय डॉट. संकेत यावेळेला चांगल्या वरचा फटका पाहायला मिळतोय, पण डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवले गेले. त्या ठिकाणी इनफिल्डच्या बाहेर आउटफील्ड मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघितलं गेलं. फिल्डिंग सुरेखरित्या झाली. फेकी बघितलं गेलं तर परफेक्ट स्टंप वरती होती आणि आता सिंगल इथनं एकवटली जाते. षटकार आला, त्याच्यानंतर आला डॉट बॉल, त्याच्यानंतर आली सिंगल. या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 7, बॉल फेकून झाले 3 आणि धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 18 धावसंख्या जिथं बॅटिंग करते टीम दहागाव क्रिकेट संघ. संकेत पुन्हा एकदा होता तयार. संकेत ओव्हर द विकेटने आखूड टप्प्याचा बॉल पुल केला. त्या ठिकाणी व्यवस्थित बॅट वरती नाही, एक टप्पा घेऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एक टप्प्यावरती अडवला जातोय अगदी सीमारेषी लगत बॅकअपला क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा. 2 धावा या कंप्लीट झाल्याच असता, कारण क्षेत्ररक्षकाची खूप चांगल्या प्रकारची मेहनत आपण बघितली गेली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं गेलं, सांभाळलं गेलं, समतोल सांभाळला गेला आणि फक्त 2 धावा इथं त्यांनी खर्च केला. मागे पाहू शकता एसटीच्या मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक अगदी कौतुक करतात फिल्डरचं, कारण फिल्डरचं कौतुक का करावं नव्हे. जॉन्टी रूट्सचं नाव नक्कीच तुम्ही ऐकलंच असेल. त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगली फिल्डिंग होत असते आणि या मॅच मध्ये सुद्धा या फिल्डरची खूप चांगल्या प्रकारचा फटका इम्प्रूव्ह केले गेले. या फटक्याला खूपच वेगाने एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो आणि बॉल पाहता पाहता एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार येतो हा चौकार. थँक्यू डीजे. षटकार आणि चौकार या षटकामध्ये आपण 2 मोठे फटके बघितले गेले. चौकारांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 24 या आकडावरती 2 गडी गमावले गेलेत. संकेतला आता संकेत द्यावा लागेल. यावेळेला खुलवट टप्पाचा बॉल आणि तो संकेत दिला सुद्धा गेला. खूप चांगल्या प्रकारचा हा बॉल होता. व्हाईटच्या ब्रिटेन क्रीज वरती अॅक्युरेटली हा बॉल पिच झाला गेला. ज्या ठिकाणी बघितलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये षटक समाप्त झाले असेल, कारण 5व्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर आला डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर एकेरी, त्याच्यानंतर दुहेरी धाव, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. 2 षटकांच्या अखेरीनंतर आपण पाहता 24 धावसंख्या. 2 गडी गमावले गेले असले ना तरी रुपेश आणि दुर्गेशने दाखवून दिलं की मी माझ्या टीमचा डावपेच सावरू शकतो. त्याचं म्हटलं जातं ना की ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. क्रिकेट पटलावरती ना आणि दैनंदिन जीवनावरती ना जीव देणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा श्रेष्ठ मानला जातो. आणि या मॅच मध्ये जीवन ओतलं गेलं ते म्हणजे रुपेश आणि दुर्गेशने. ज्या वेळेला धावसंख्येची गरज होती, रुपेशच्या बॅटमध्ये आला 1 षटकार, 1 एकेरी धावसंख्या. दुर्गेशच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार बघितले गेले, 1 दुहेरी धाव, म्हणजे इंडिव्हिज्युअल 10 धावसंख्येवरती दुर्गेश खेळतोय आणि रुपेश इंडिव्हिज्युअल 7 या धावसंख्येवरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. योगेश खूप स्वस्त्यामध्ये बाद झाले. असं वाटलं होतं की पहिल्या मॅच मधला जो सामनावीर, जो पुरस्कार दिला गेला ना सामनावीरचा, तो योगेश या माध्यमातून आता या मॅच मध्ये सुद्धा चांगली खेळी पाहायला मिळेल. पण एक चांगला बॉल त्याला पिच केला गेला. वासुदेव होते त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी त्याने हाताळली गेली. पहिला विकेट योगेशचं, त्याच्यानंतर मोहन गेले. आणि या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर पांडुरंग यांनी मागच्या मॅच मध्ये 2 विकेट कॅरी केले होते. फक्त 3 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. तोच पांडुरंग आता बॉलिंग ट्रॅक वरती होतं तयार क्रमांक 3 या षटकासाठी. 24 धावसंख्या 24. पांडुरंग होतात तयार. रमद विकेटने खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला जो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता वळतोय त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरून वाला एक्स्ट्रा कव्हरला उचलण्यात थोडासा उशीर लावला गेला. तोपर्यंत 2 धाबा इथनं झाल्या कंप्लीट. बॉल सुरेखरित्या होता. ऑफस्टिक वरती बॉल पिच केला गेला. त्याच्यानंतर लगेच बघितलं गेलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर बीट झाल्यानंतर जे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते ना त्याच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. त्या बॉलवरती आली धावसंख्या दुहेरी. 24 पर्यंत धावसंख्या होती. फ्लाय 2 धावसंख्या 26. रम द विकेटने लेग स्टिक वरती हा बॉल आता ना इथनं घडलं काय. या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर फलंदाज बाद होतील,
कारण बॉल त्यांनी सोडला गेला अगदी त्यांच्या पायाला, नक्कीच पायाच्या खालच्या भागाला, अगदी त्यांच्या शूजला बॉल नक्कीच ब्रश झाला आणि थेट यष्ट्यांवरती जाऊन आदळला. ही चुकी नव्हती, कारण ज्या वेळेला त्यांनी उडी झेप घेतली ना त्यावेळेला ते समोर राखू शकले नाही आणि बॉल बघितला गेला आपण शूजवरती, तो शूजवरनं डायरेक्टली परिधान झाला तो म्हणजेच एस्टीनवरती आणि विकेटचं इथनं झालं पतन. तिसऱ्या विकेटचं इथनं पतन होत असताना ज्या बॅट्समनच्या माध्यमातून आपण षटकार बघितला तोच रुपेश आता बॅक टू द पवेलियन. बहुत यार यावेळेला बॉटम हॅटचा वापर जेलची शक्यता असेल की नाही ते पंच ॲक्युरेटली आम्हाला सांगतील, कारण ग्राउंडिंग बॅट बघितले गेले तर क्रीजवरती ॲक्युरेटली ब्रश झाली, त्याच्यामुळे शंका होती थोडीशी. पंचांना शंका दूर सुद्धा केली गेली, कारण त्याने लगेच सांगितलं गेलं की बॅट आणि बॉलचा कनेक्शन नव्हता. त्या ठिकाणी बॅट क्रीजवरती आदळली गेली आणि इथनं बघितलं गेलं तर कंप्लीट झाली धावसंख्या. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळायचा होता परंतु बॅटवरती नाही. पाहताय बॉल मिड विकेट आणि लॉंग ऑन झोनच्या म्हणजे वाईडिश लॉंग ऑनला पाहताय. फेकी करण्यात थोडीशी घाई आणि लगेचच 2 धावा. घाई का करते टीम बघितले गेले तर कोसले हे समजायला पर्याय नाही, परंतु इथनं बॅट्समनने सुद्धा घाई केली. दहागावच्या 2 धावसंख्या इझिली कंप्लीट झाल्या होत्या परंतु थोडीशी गडबड केली गेली. तिसऱ्या धावसंख्येसाठी परतले गेले आणि अजून एक विकेटचा इथनं होईल पतन. बॅट्समन होईल आउट. गुणगान गाणारं हे संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून खूप सारी मेहनत या 6 दिवसामध्ये त्यांना घ्यावी लागेल. 2 दिवसामध्ये स्पर्धा यशस्वी सुद्धा होताना पाहायला मिळते. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक फाईन लेगच्या जवळून अगदी लॉंग लेगला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. उचलला गेलाय. 2 धावसंख्या डेफिनेटली इथनं कंप्लीट होतील. बघितलं गेलं तर बॉलिंग ॲक्शनमध्ये हा बॉल फेकला गेला. यष्टीरक्षकाने नव्हे तर यष्टीरक्षकने हा बॉल अडवला गेला आणि इथनं 2 धावा झाल्यात कंप्लीट. 5 बॉल समाप्त झालेत या षटकामधले. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना बॅटिंग करते टीम दहागाव बॅटिंग करत असताना 31 धावा त्यांच्या टीमच्या टोटलमध्ये अद्यापर्यंत तरी जोडू शकली आहे. शेवटचा बॉल लास्ट बॉल टू गो. या वेळेला राऊंड द विकेटने होते व्यवस्थित बॅटवरती नाही. ब्रिटन क्रीजमध्ये स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये येऊन अडवतात. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या 31 होती. आता एकने वाढेल धावसंख्या पोहोचली गेली 32. जिचे षटक क्रमांक 30 जो संपले गेले. बॅटिंग करते टीम दहागाव आणि त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम करते टॉस जिंकणारी टीम कोसले क्रिकेट संघ. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ झाला संपन्न. 3 षटकांच्या खेळानंतर 32 धावा टीमच्या टोटल मध्ये. 10 पूर्णांक बघितले गेले तर 45 चा आस्किंग करंट रन रेट इथनं जोडला जातोय टीम दहागावच्या माध्यमातून. 4थ्या षटकासाठी आलाय. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर महेंद्र या गोलंदाजाचा वापर केला गेलाय आणि सायनाजी जाधव साहेबांचं शुभ आगमन. यावेळेला पहिलाच बॉल ऑन साइडला दरम्यान खेळायचा होता. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते ते पॉइंटला आले आणि 1 धावसंख्या झाली कंप्लीट आणि दुसऱ्या धावसंख्येसाठी सुद्धा परततील. बॉलर बीट झाले त्या ठिकाणी. तर बासई गावचे साहिनाजी जाधव एक लेजंड क्रिकेटर आहेत. अनेक वर्षे त्यांनी क्रिकेटसाठी दिली आणि असं म्हटलं जातं की एखादा लेजंड क्रिकेटर एखाद्या ज्युनियर क्रिकेटरला जेव्हा कोचिंग करतो ना तेव्हा त्याच्यामधनं खूप साऱ्या अनुभवी गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. अनेक गावातून लेजंड क्रिकेटर असतात. असे आमचे साईनाथ दादा यांचं शुभ आगमन झालंय. त्यांनी आसनच व्हायचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. पहिल्या बॉलवरती आला 2 धावा.
यावेळेला ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय. गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं गेलं, ज्या अर्थाने एखाद्या वस्तूची एखाद्या गोष्टीची आपल्याला चव वाढवायची असेल ना, तर एखाद्या शिऱ्यामध्ये आपण साखर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन होतं आणि तो गोड होतो ना, तशाच प्रकारचा या बॉलमध्ये तुम्हाला परिवर्तन पाहायला मिळाला. पडल्यानंतर काहीसा संत गतीने, ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की संत गतीने वाहते इंद्रायणी, तशा प्रकारे संत गतीचा हा बॉल बीट करतो बॅट्समनला. अजून एक चांगला बॉल, त्याच्यावरती चांगला प्रत्युत्तर द्यायचा होता, पण अलोंग द कार्पेट बघितलं गेलं तर सहारा घेतला गेला त्या ठिकाणी. 2 धावसंख्येचा अवधी आणि तो कंप्लीट सुद्धा इथनं होईल. 2 धावसंख्येचा अवधी तात्काळ होता, कारण स्ट्रायकिंग एंडवरती फेकी जर कदाचित केली असती तर लवकर केली असती तर फलंदाज थोडेसे चाचपडताना आपल्याला पाहायला मिळाले असते, परंतु थोडीशी उशिरा फेकी आली आणि त्या बॉलवरती आल्या 2 धावसंख्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36-36 या आकड्यावरती. बॅटिंग करते टीम दहागाव. या षटकांमधून आपण बघितले गेले 3 बॉल, अजूनही 3 बॉल समाप्त होणे असेल बाकी. ओव्हर द विकेटने पूल करायचं होतं, पुढे सरसावले होते. कॉडबियांची अपील सुद्धा केली गेली, अपील फेटाळतायत पंच, कारण बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क नव्हता आणि 36 धावे संख्येवरती आता कोलमली गेली आहे ती म्हणजे दहागाव टीमचा स्कोर कार्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील, ज्या ठिकाणी आपण पाहता महेंद्र याला, महेंद्र वासुदेव पांडुरंग हे सर्व गोलंदाज आपण बघितले गेले, त्याच्यामध्ये संकेत सुद्धा होता. बहुत यार यावेळेला लो फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एसटीच्या मागे डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न, पण प्रयत्न केला नाही. का केला नाही? कारण एक धावसंख्या इझिली कंप्लीट झाली असती. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता, परंतु जर डायरेक्ट हिट झाला नसताना तर बॅकअपला क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती होते. काहीशा धावसंख्या बघितल्या गेल्या तर जास्त झाल्या असतात, त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षकाची ही चपलाई होती. गुड फिल्डिंग फॉर विकेट कीपर. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या 37. शेवटचा बॉल असेल शिल्लक, ज्या ठिकाणी बॅटिंग करते टीम दहागाव. बॉल तयार, महेंद्र, लास्ट बॉल टू गो. एवढा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, खूप काळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी आणि एक सुरेख झेल इथनं स्वीकारली गेली. पहिल्या डावाचा खेळ झाला संपन्न. बॅटिंग करत होती टीम दहागाव. 37 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आणि 38 धावसंख्येचं लक्ष ठेवले गेले, ते म्हणजे टॉस जिंकणाऱ्या कोसले क्रिकेट संघासमोर. मान्य श्री साईनाथ जाधव आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. मान्य श्री साईनाथ जाधव स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. थँक्यू डीजे. दर्जेदार आपण बॅटिंग बघितली गेली. रुपेश असेल, दुर्गेश असेल, त्याच्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत संतोषने नक्कीच टीमला सावरायचं काम केलं.
त्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं गेलाच 3 दुहेरी धावा, 1 एकेरी धावसंख्या, वैयक्तिक 7 धावसंख्येवरती ते शेवटपर्यंत आपल्या टीमसाठी होते. दुर्गेश योगदान 10 धावसंख्येचं राहिलं. त्याच्यानंतर 9 धावसंख्या रुपेशच्या बॅटमधनं आपण बघितलं गेला आणि योगेश बघितलं गेलं तर 6 या धावसंख्येवरती बाद झाले. असा टीमचा पहिला डाव होता. त्या पहिल्या डावामध्ये 11 धावसंख्या खर्च केल्या वासुदेवने, संकेतने खर्च केल्या 13, पांडुरंगने खर्च केल्या 9 आणि शेवटच्या षटकामध्ये महेंद्रने फक्त 5 धावसंख्या खर्च केल्या. 37 धावसंख्या जोडल्या गेल्या आणि 38 धावसंख्येचं हे लक्ष त्या ठिकाणी ठेवलं गेलंय ते म्हणजेच कोसले या टीम समोर. या 38 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सकाळच्या सत्रापासून तर या दुपारच्या सत्रापासून आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जरी जाऊ ना तरी तुम्हाला एक सुमधुर आवाज मात्र नक्कीच ऐकायला भेटतोय. तर या मी आदिदादाला इन्व्हाइट करतो या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जिथं बॅटिंग करणारी टीम कोसले टीम आणि त्यांना कंप्लीट कराव्या लागतील 38 धावसंख्या आणि त्या डिफेन्स कराव्या लागतील त्या म्हणजेच दहागाव टीमला या 38 धावसंख्या. धन्यवाद. गैप में खेला हुआ शॉट अगेन चली गई डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर 4 रनों का इशारा था अजय पवार सर का. चौके के साथ महेंद्र का खाता खुलता हुआ साथ ही साथ कोसली टीम का. अड़तीस रनों का पीछा करती हुई दागाव के सामने शिवशक्ति कुशिम्बी की कैप्टन और राणा स्पोर्ट बोरशीती के कैप्टन आपको टॉस के लिए तैयार रहना है. इनफील्ड के ऊपर से खेला गेंद जारी लॉन्ग ऑन की दिशा पर पहले बाउंस पर बैक टू बैक दूसरा चौका निकलता हुआ महेंद्र के बल्ले से. बहुत अच्छा स्टार्ट देते हुए जो शुरुआत की जरूरत थी कोसले टीम के लिए वो शुरुआत महेंद्र देते हुए मिड ऑन के खिलाड़ी के सर के ऊपर से खिला था लॉन्ग ऑन की दिशा पर 4 रन के लिए. अगली गेंद पंच कर दिया इनफील्ड के ऊपर से गेंद चली गई गैप में डीप कवर पॉइंट की दिशा पर 4 रन. इस मैच की जो रूपरेखा अभी तक 3 गेंदों पर 3 बाउंड्रीज लगे चौकों की हैट्रिक पूरी करते हुए महेंद्र अपनी टीम के लिए किंग मेकर की भूमिका निभाते हुए कोसली टीम के लिए टिपिकल पावर प्ले में किस तरह की बल्लेबाजी करना चाहिए उसका उदाहरण पेश करते हुए गैप में खेला गेंद जारी आउटफील्ड में खिलाड़ी कोई भी नहीं गेंद चली गई डीप स्कोर लेके बाहर 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे. मानीश्री साईनाथ जादव साहब से निवेदन करता हूं आपके शुभ हाथों से हम टॉस करने जाने वाले. आपसे निवेदन है आपको शिवसेना कब 2021 टॉस बॉक्स में आना है जहां पर शिवशक्ति कोशिम्बी बनाम राणा स्पोर्ट बोरशीती के बीच में हम टॉस करने वाले. अगला मैच एक बड़ा टफ इनकाउंटर हम देखने वाले. 4 गेंदों पर 4 चौके लगाते हुए रुपेश के सामने बैट्समैन महेंद्र. राउंड विकेट खाली क्षेत्र में खिला खिलाड़ी मौजूद है पर दूर से आते हुए काउ कॉर्नर पर बढ़िया फील्डिंग लेकिन इस बीच 2 रन पूरे करते हुए इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 18 के योग पर मैच को पावर प्ले की खेल में लगभग आधा बना लिया है. 38 का पीछा करती हुई जिसके जवाब में अभी तक 18 बने. जीतने के लिए अभी भी बची हुई गेंदों पर 20 रनों की जरूरत. मैच को लगभग एक तरफा कर दिया है पावर प्ले की खेल में. रुपेश मुड़ते हुए राउंड विकेट कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश
मिसफील्ड, ओहो बच गए ऊपर बैट्समैन महेंद्र, एक रन पूरा करते हुए। यदि कि इस वक्त टॉस होता हुआ बोरशीती बनाम शिवशक्ति कोशिम्बी के बीच में, टॉस को जीता है राणा स्पोर्ट बोरशीती ने और पहले गेंदबाजी का फैसला किया है शिवशक्ति स्पोर्ट कोशिम्बी के सामने। एक ओवर की समाप्ति के बाद रन बने कुल मिलाकर 19 रन और बची हुई अब 18 गेंदों पर जीतने के लिए। उन्नीस रनों की जरूरत, 18 गेंदे 19 रन, जो एक ओवर में रन बने और बची भी 3 ओवर में बनाने। इक्वेशन बहुत अब आसान नजर आता अब कोसले टीम के लिए। गेंद को खेल दिया है, गेंद चली गई डीप स्क्वायर लेग की दिशा पर, जमीन के सारे गेंद को उठाते हुए स्क्वायर लेग की खिलाड़ी, लेकिन एक रन पूरा करते हुए महेंद्र सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20, बची हुई 17 गेंदे जीतने के लिए 18 रनों की जरूरत। अब सिंगल और डबल से रन बन सकते, बड़े शॉट्स की जरूरत नहीं, यहाँ से बता दिया। जिस तरह से जो अटैक किया था उन्होंने रुपेश के ऊपर बैट्समैन महेंद्र ने, वो अब उनके लिए सही साबित होता हुआ। गिरते पड़ते हुए शॉट्स को खेला, गेंद चली गई मिड विकेट पर, मिसफील्ड और गेंद चली गई मैदान के बाहर 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे सोनिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 की योग पर जीत की तरफ अग्रसर होती हुई कोसले की टीम बैकफुट पर जाकर डेप्थ ऑफ क्रीज का इस्तेमाल करते हुए, और गेंद चली गई है पहले बाउंस पर बैकवर्ड ऑफ द स्क्वायर डीप में 4 रनों के लिए। देखिए जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, अब घंटों का काम मिनटों में होती हुई। फोर्स कर दिया डाउन दी विकेट, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई पहला बाउंस पर 4 रनों के लिए। विघ्नेश के चौकों के हैट्रिक के लिए इस वक्त सुनील सेठ दलवी की तरफ से 500 रुपए का इनाम आ चुका है। और एक लेकिन खिलाड़ी मौजूद और कैच छूटा हुआ, जीवन दान मिलता हुआ विघ्नेश को। एक आसान सा कैच था, इसलिए कहा जाता है कि बालों में जेल और हाथों में तेल लगाकर क्रिकेट ना खेले। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 33 की योग पर डबल 3 जीतने के लिए अभी भी 5 रनों की जरूरत। ड्राइव कर दिया स्टैंड एंड डिलीवर, लेकिन पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग खिलाड़ी वहां पर मौजूद थे। स्कोर आगे बढ़ता हुआ अब 34 की योग पर। हालांकि इस विकेट पर देखा जाए तो मट्टी का विकेट है और आउटफील्ड काफी तेज, जहां पर गेंद अगर सर्कल के बाहर चली गई तो फिर अधिकांश हमने देखा है पिछले कई ऐसे मैचेस में गेंद मैदान के बाहर चली गई। 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने 34 और बची हुई 2 ओवरों में जीतने के लिए अब केवल 4 रनों की जरूरत है। 12 गेंदे 4 रन मैच को लगभग एक तरफा कर दिया है। और जिस तरह से जो दर्शक है, उनके समर्थक है, उनके चेहरे पर जो निराशा खामोशी इस वक्त छाई हुई है। इस इनिंग में 2 मरतबा चौकों की हैट्रिक हो चुकी है। पहले चौकों की हैट्रिक महेंद्र ने की थी, जिन्होंने 4 गेंदों पर 4 चौके लगाए थे। उसके बाद विघ्नेश ने की,
जिसके ऊपर सुनील सेठ दलवी की तरफ से 500 रुपए का इनाम है। तीसरे ओवर के लिए संदीप आते हुए। अब यहां से मैच को जीतना है तो फिर गुच्छों में विकेटें लेनी पड़ेंगी। अभी भी 10 विकेट शेष है कोसले के पास। छोटी गेंद पंच कर दिया है, व्हाट अ शॉट। गेंद चली गई मैदान के बाहर 6 रनों के लिए और इस कप से बाहर होती हुई दागाव की टीम। हार्ड लक टफ लक दागाव, मेनी कांग्रेचुलेशन टीम कोसले। थैंक यू सो मच डीजे सोनिया। मैन ऑफ द मैच। लोगों को एक तरफा प्यार और एक तरफा मैच पसंद नहीं होता है और एक तरफा मैच